स्टार्ट सर. मी मुरलीधर रामरावजी अढाऊ, उपअधीक्षक भूमी अभिलेख लाखांदोरी या कार्यालयामध्ये कार्यरत आहे. आमच्या भूमी अभिलेख विभागामध्ये स्वामित्व योजना ही केंद्र शासनाची पुरस्कृत अशी योजना आहे. यामध्ये स्वामित्व योजनेमध्ये भूमी अभिलेख विभाग, सर्वे ऑफ इंडिया आणि पंचायत असा तो कार्यक्रम आहे. आमच्या विभागातर्फे भूमी अभिलेखचा जो अभिलेख आहे तो सनदेच्या रूपामध्ये आम्ही मालकी हक्काचा पुरावा म्हणून आपणास जनतेला देतो. आखीव पत्रिका पण तयार होते आणि सनद हा मूळ अभिलेख आहे. पूर्वी काय असतं की खेड्यामध्ये नमुना 8 प्रमाणे आपण टॅक्स द्यायचो. टॅक्स म्हणजे हा मालकी हक्काचा पुरावा नाही. आता जे आपण सर्वे केलेला आहे आमच्या विभागाने, तर त्यामध्ये असं आहे की सनद हा जो मालकी हक्काचा पुरावा आहे. त्याच्यानंतर आखीव पत्रिका जर आपण बघितली आमची, तर त्यामध्ये गावाचं जे क्षेत्र आहे, त्यानंतर आपलं घराचं क्षेत्र आहे, त्यानंतर रस्ते आहेत, त्यानंतर तिथे जे काही सुविधा आहेत त्या सगळ्या अवेलेबल होतात. जर आपल्या खेड्याचा विकास करायचा असेल तर तो DP प्लॅनसुद्धा त्या नकाशाच्या आधारे मंजूर करता येईल. त्यानंतर प्रत्येक मिळकत धारकाला त्याचे वारसान जर समजा तो मरण पावला तर त्याचे वारसान चढवता येईल, विक्री करता येईल, त्याच्यानंतर तुम्हाला हस्तांतरण करता येईल त्या प्रॉपर्टीचं. अशा प्रकारचे लाभ आहेत. आणि आखीव पत्रिका किंवा सनद मिळाल्याच्या नंतर बँकेचे कर्जसुद्धा उपलब्ध होते आणि त्याला एक तो मालकी हक्काचा परिपूर्ण दर्जा मिळालेला आहे. आमच्या विभागातर्फे ज्या सनदा तयार झालेल्या आहेत त्या सनदाचं वाटप आमच्या लाखांदूर तालुक्यामध्ये बरेचशा गावामध्ये झालेलं आहे. तर सगळ्यांना असं आव्हान आहे की त्यांनी त्या सनदेला खरेदी करून आपला मालकी हक्काचा पुरावा हा पक्का करून घ्यावा आणि हा डॉक्युमेंट्स प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे.